सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। नमस्कार श्रोते हो, मी संतोष आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा मराठी भक्ती परिवारात जोरदार स्वागत करत आहे। जसे की आपल्याला माहीत आहे की आजच्या या खास व्हिडिओत आपण जुलै महिन्यातील सर्व सणवारांविषयीची व्रतवैकल्यांविषयीची माहिती घेणार आहोत। तर 1 जुलै हा जो दिवस आहे याची सुरुवात होत आहे बुधवारपासून आणि या दिवशी आपल्याला जसे माहीत आहे की 1 जुलै म्हणजे महाराष्ट्र कृषी दिन, तसेच डॉक्टर्स डे आहे, CA दिवस देखील असणार आहे, चार्टर्ड अकाउंटंट्स डे आहे। त्यानंतर आपण पाहू शकता 3 तारखेला जुलै महिन्यातील संकष्ट चतुर्थी ही शुक्रवारच्या दिवशी आलेली आहे। चंद्रोदय जो आहे तो रात्री 9:37 जवळपास असणार आहे। त्यानंतर 4 तारखेला शनिवारी जागतिक सहकार दिन हा साजरा केला जाईल। त्यानंतर आपण पाहू शकता 7 तारखेला संत तुकाराम महाराजांची पालखी प्रस्थान होणार आहे देहू येथून। हो श्रोते हो, जुलै महिना म्हटलं की आपल्याला सर्वात आधी लक्षात येतात ते म्हणजे विठ्ठल आणि दिंडी। हो श्रोते हो, सर्व दिंड्या या महिन्यात निघतात आणि मी पुढे सांगणारच आहे की किती तारखेला देवशयनी आषाढी एकादशी आहे। तर जी एकादशीची पालखी प्रस्थान आहे ते 7 तारखेला संत तुकाराम महाराजांचे पालखी प्रस्थान देहू येथून होणार आहे पंढरपूरकडे। त्यानंतर 8 तारखेला बुधवारच्या दिवशी संत ज्ञानेश्वर माऊली पालखी प्रस्थान होणार आहे आळंदी येथून पंढरपूरकडे। त्यानंतर 10 तारखेला आहे जुलै महिन्यातील पहिली योगिनी स्मार्त एकादशी, संत निवृत्तीनाथ यात्रा त्र्यंबकेश्वर देखील येथे साजरी केली जाते। निवृत्तीनाथांची यात्रा ही शुक्रवारच्या दिवशी साजरी केली जाईल। त्यानंतर 11 तारखेला भागवत एकादशी आहे शनिवारच्या दिवशी। या दिवशी संत निवृत्तीनाथांची पुण्यतिथी असणार आहे। त्र्यंबकेश्वर येथे मोठा सोहळा असतो, तो देखील आपल्याला शनिवारच्या दिवशी त्र्यंबकेश्वर येथे पाहायला मिळेल। 13 तारखेला जुलै महिन्यातील एकादशी सोमवती अमावस्या आलेली आहे। 14 तारखेला दर्श अमावस्या असणार आहे। 15 तारखेला श्री टेंबेस्वामी पुण्यतिथी आलेली आहे बुधवारच्या दिवशी। त्यानंतर 16 जुलैला गुरुवारच्या दिवशी श्री जगन्नाथ रथयात्रा जगन्नाथपुरी येथे मोठी रथयात्रा निघणार आहे। त्याविषयीची देखील आपण सविस्तर माहिती पुढील व्हिडिओत पाहूयात। त्यानंतर पाहू शकता आपण 21 तारखेला दुर्गाष्टमी आहे, संत शंकर महाराजांचा पुण्यदिन असणार आहे। आणि 25 तारखेला ही जुलै महिन्यातील सर्वात मोठा उत्साह, सर्वात मोठा सण देवशयनी आषाढी एकादशी। हो श्रोते हो, वर्षातली सर्वात मोठी एकादशी म्हटलं तरी काही वावगे ठरणार नाही। देवशयनी आषाढी एकादशी पंढरपूर येथे साजरी केली जाते। सर्व दिंड्या या एकादशीला इथे एकत्र येतात, लाखोंच्या संख्येने इथे भाविक उपस्थित असतात। तर जुलै महिन्यात हा सर्वात मोठा सण उत्सव असणार आहे देवशयनी आषाढी एकादशीचा, जो 25 जुलैला शनिवारच्या दिवशी साजरा केला जाईल। त्यानंतर महाराष्ट्रीयन बेंदूर 27 जुलैला सोमवारच्या दिवशी असणार आहे। त्यानंतर गुरुपौर्णिमा जी आहे ती 29 जुलैला बुधवारच्या दिवशी आलेली आहे। जागतिक व्याघ्र दिन देखील या दिवशी असणार आहे। त्यानंतर छत्रपती राजाराम महाराजांची जयंती 31 जुलैला शुक्रवारच्या दिवशी आलेली आहे। तर असा हा एकूण 31 दिवसांचा जुलै महिना असणार आहे, ज्याची सुरुवात 1 तारखेला बुधवारी होत असून शेवट जो आहे तो 31 तारखेला शुक्रवारच्या दिवशी होणार आहे। ऑगस्ट महिन्याची माहिती घेऊन आपण लवकरच भेटणार आहोत। चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून येणारे सर्व व्हिडिओ सणवारांचे आपल्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील। भेटूया लवकरच पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।